जय जय रामकृष्ण हरी. भक्तांनो, आज आपण ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील शेवटच्या अत्यंत पवित्र आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या ओव्यांचा अनुभव घेणार आहोत. या ओव्यांमध्ये माऊली भक्तीचं अंतिम सार सांगतात. जो भक्त पूर्ण श्रद्धेने देवाला शरण जातो त्याच्या जीवनातील भीती, दुःख आणि चिंता हळूहळू नाहीशा होतात. माऊलींचे हे शब्द फक्त ऐकायचे नाहीत तर मनामध्ये उतरवायचे आहेत. तर चला मग शांत मनाने आणि भक्तिभावाने या अमृतमय ओव्यांमध्ये आपण हरवून जाऊयात. जव जव बाळ बडिया वाढे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलीकडे, ते ग्लानीची नाही. मूल जसे वाढत जाते तसतसे त्याचे आई बाप आनंदाने कौतुक करून नाचतात. पण दुसऱ्या बाजूने त्याचे आयुष्य कमी झाले याविषयी त्यांना खंतही वाटत नाही. जन्मली या दिवसा दिवेसे, हो लागे काळाची चियेसे, की वाढती करती उल्हासे, उभविती गुडिया. जन्मास आलेल्या क्षणापासून दिवसेंदिवस ते काळाच्या तावडीत जात असते. पण त्याचा खेद न बाळगता उलट आनंदाने वाढदिवस करून गुड्या उभारतात. गाम रहा बोलून साहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती, गहिंसपणे. अरे मर हा शब्द सुद्धा खपत नाही आणि मेल्यावर मात्र रडत बसतात. पण असलेले आयुष्य वाया जात आहे याची मूर्खपणाने त्यांना जाणीवही नसते. दर दूर सापे गिळीज तू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कौना लोभा, वाढवती तृष्णा. साप एका बाजूने बेडकाला उभा गिळत असतो तरी तो आपल्या जिभीने माशा धरतोच. तसे प्राणी हे भरत्याच लोभाने तृष्णा वाढवतात. हा कटकट आहे ओखटे, ये मृत्यू लोकींचे उपराटे, येथ अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू. अरे रे हे वाईट, या मृत्यू लोकातील सर्वस्ने उफराटा आहे. अर्जुना, दैव योगाने जरी तू इथे जन्माला आलास तरी झडझडोनी वाहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. तरी झटकन अंग झाडून तू वेगळा निघ आणि या भक्तीच्या मार्गाला लाग. ज्या भक्तीचा अंगीकार केला असता माझ्या अविनाशी स्वरूपाला तू प्राप्त होशील. ममन्या भव मद भक्तो मद्याची मानमस्कुरु, मामे वैशासी युक्त वे मात्मान मत्परायणा. इति श्रीमद भगवत गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्या या योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे राजविद्या राजगुह्य योगे नाम 9वाध्यायः. हे पार्थ, त्व मन्मना मद्भक्त च मद्याजी भवन मानमस्कुरु, एव आत्मान युक्ता मत्परायण सनमा एव एष्यसी. तू आपले मन माझ्याकडे लाव, माझा भक्त हो, माझे भजन कर आणि मलाच नमस्कार कर. असे माझ्या ठिकाणी चित्त ठेवून माझेच अवलंबन केले असता तुला माझीच प्राप्ती होईल. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते. तू आपले मन मद्रूप कर, माझ्या वचनाविषयी प्रेम धर आणि सर्वत्र मीच आहे असे समजून तू मला नमस्कार कर. माझे अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निषेख, मद्याची चूक याची नाव. माझ्या अनुसंधानाने जो संपूर्ण संकल्प जाळून टाकतो त्यालाच माझे उत्तम योजन करणारा असे म्हणतात. ऐसा मी आतिला होसी, तेत माझी याची स्वरूपा पावसी,
हे अंतकरणीचे तुझ पासी बोलीच तसे. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील, त्याच वेळी तू माझ्या स्वरूपाला पावशील, अशी ही माझ्या अंतकरणातील गोष्ट मी तुला आज सांगत आहे. अगा अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावनी सुख संचले होऊनी ठासी. अरे सर्वांपासून चोरून ठेवलेले असे जे आमचे सर्वस्व, ते तुला प्राप्त होऊन तू सुखरूप होऊन जाशील. ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. संजय म्हणतो, भक्तांच्या कामना पूर्ण करणारे जे मेघश्याम श्रीकृष्ण ते असे बोलले. अहो एकीच तसे की अवधाना, तव इया बोला निमंत महाताना, जैसा मैसा नुठी कांपुरा, तैसा उगाची असे. अहो ऐकलत ना नीट, परंतु हे ऐकूनही रेडा जसा पूर आला तरीही उठत नाही, त्याप्रमाणे हा म्हातारा धृतराष्ट्र कृष्णार्जुन संवाद ऐकूनही स्वस्थ बसलेला आहे, त्याच्या वृत्तीवर परिणामच नाही. तेथ संजय माथा तुकिला, अहा अमृताचा पाऊस वर्षला, की हा येथ असे तुझी गेला सेजिया गावा. त्यावेळी संजय मात्र मान डोलवून म्हणाला, आहा, आज अमृताचा वर्षाव झाला. पण धृतराष्ट्र तिथे असूनही शेजारच्या गावाला गेल्याप्रमाणे झालेला आहे. तरी दातारू हा आमचा, मनोनी हे बोलता मिळेल वाचा, काय की जे ययाचा स्वभावची साम. पण हा आमचा मालक पडला, म्हणून हे बोललो तर वाचेला दोष लागेल, काय करावे, स्वभावच असा. परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतु सांगावयाची व्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यास देवे. परंतु धन्य माझे भाग्य की युद्धातील वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मुनिश्रेष्ठ श्री वेद व्यासांनी माझा कसा उद्धार केला पहा. ए तुले हे वाड सायासे, जो बोल तसे दृढ मानसे, तव न धरवेची आपुली आयसे सात्विके केले. अशा प्रकारचे शब्द मोठ्या कष्टाने मन घट्ट करून संजय बोलत आहे. तोच त्याला अष्टसात्विक भावाचे इतके भरते आले की त्याला ते आवरेनासे झाले. चित्तचा काटले आटू घेत, वाचा पांगुळली चेथेंची देत, आपाद कुंचिकीत रोमांच आले. चित्त चकित होऊन संकुचित झाले, वाणी जागच्या जागी स्तब्ध झाली, अंगावर नखशिंगात रोमांच उभे राहिले. अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुखोमचे निबळे, बाहेरी कापे. नेत्र अर्धोन्मिलित होऊन आनंदाश्रूंचा वर्षाव होऊ लागला आणि मनातील सुखांच्या उर्मीमुळे बाहेर शरीरास कंप सुटला. पै आघवाची रोममुळी, आली स्वेद कर्णिका निर्मळी, लैला मोतियाची कडी काळी, आवडे तैसा. सर्व रोमरंध्रातून निर्मळ घामाचे थेंब आल्यामुळे त्या संजयाने जणू मोत्यांची जाळीच घातली आहे की काय असे वाटले. ऐसा महासुखाचे नियतिरसे, जेथा आटनी हो पाहे जीवदशे, तीथ निरोपले व्यासे नेदीच हो. त्या महासुखाच्या भाराने जेव्हा जीवदशेची आटणी होऊ लागली, तेव्हा व्यासांनी युद्ध वृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा त्या जीवदशेची आटणी होऊन देईना. आणि श्रीकृष्णांचे बोलणे घोकरी आले श्रवणे, की देह स्मृतीचा तेने वापसा केला. इतक्यात भगवान श्रीकृष्णांचे बोलणे घुंघू करत संजयाच्या कानावर येऊन आदळले. तोच त्याने देह स्मृतीचा वापसा केला.
देह भानावती आला. तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, देवीची अवधारा म्हणे होजी, धृतराष्ट्रांते. तेव्हा डोळ्याचे पाणी काढून सर्वांगाचा घाम पुसून तो, महाराज इकडे लक्ष द्या, असे धृतराष्ट्रास म्हणाला. आता श्रीकृष्ण वाक्य बीजानी वाढू, अहो अळू माळू अवधान देयावे, एतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दवे, घातली माळ. अहो थोडे लक्ष द्यावे आणि आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानांची की आज त्यांना भाग्याने माळ घातलेली आहे. मनोनी विभूतींचा ठाओ, अर्जुना दाविल सिद्धांचा राओ, तो ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. म्हणून आपल्या विभूतींची जी ठिकाणे आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखवेल. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा. इति श्री ज्ञानदेव रचिताया भावार्थ दीपिका नवमोध्याय गोडहा. अध्याय 9 समाप्त. भक्तांनो, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचा हा सुंदर शेवट आपल्याला एक अमूल्य संदेश देऊन जातो. देव कधीच भक्ताचा हात सोडत नाही. फक्त खरी भक्ती आणि निर्मळ मन असायला हवं. फक्त खरी भक्ती आणि निर्मळ मन असायला हवं. नामस्मरणामध्ये शक्ती आहे, श्रद्धेमध्ये चमत्कार आहे आणि माऊलींच्या प्रत्येक शब्दात जीवन जगण्याचे सार दडले आहे. ही भक्ती आपल्या मनात, आपल्या घरात आणि जीवनामध्ये सदैव राहो. या संपूर्ण अध्यायातून माऊलींनी आपल्याला एक सुंदर संदेश दिलेला आहे. देवाला संपत्ती, मोठेपणा, दिखावा नको. त्याला हवं असतं भक्तांचं निष्कपट प्रेम आणि श्रद्धा. जो मनापासून नामस्मरण करतो, जो भक्तीमध्ये स्वतःला अर्पण करतो, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपा ही नक्कीच अवतरते. माऊलींचे हे अमृतमय शब्द आपल्या जीवनाला शांतता, समाधान आणि भक्ती देतो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील अध्यायासोबत. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.